नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या तमाम रणरागिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर भगिनींनो, तुम्हा सर्वांची इच्छा होती, अखेर तो दिवस उगलाय। मास्तरनी आयसीडीएस संदर्भात लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। एकात्मक बाल विकास सेवा योजना आयसीडीएस म्हणजे अंगणवाडी सेविका, सुपरवायझर, मुख्य सेविका, प्रवेशिका सर्वांसाठी एक महत्त्वाचा घटक आहे। आणि हा घटक म्हणला की भल्या भल्याला घाम येतो, पण आता घाबरायचं काम नाहीये, कारण पाटील मास्टर पॅटर्न नुसार आपण हे सगळे इथे शिकणार आहे। यामध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व गोष्टी तुमच्यासाठी असणार आहे। पहिला भाग आणि दुसरा असे दोन लेक्चर तुम्हाला डेमो म्हणून YouTubeला असणार आहे। त्यानंतरचे लेक्चर सर्व बॅच मध्ये असणार आहे। आणि दररोज आपण MCQ सुद्धा 3 ते 4 याची सुरुवात करणार आहे दुपारच्या भरी। एकदम खतरनाक कार्यक्रम आपण म्हणतोय। आता आयसीडीएस म्हटलं की आपले जे अंगणवाडी सेविका आहे किंवा अंगणवाडी भरतीची जी बॅच आहे, त्या दोन वेगवेगळ्या बॅचेस आपण सुरू केलेल्या आहे। एक बॅच पूर्ण आहे ज्यामध्ये जीके, मराठी आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, इंग्लिश ग्रामर आहे, त्यानंतरला आयसीडीएस आणि पोषण या सर्व गोष्टी असणार आहे, ती एक बॅच आहे। आणि एक बॅच फक्त आणि फक्त आयसीडीएस पोषण आहार यांच्या संदर्भात असणार, म्हणजे तांत्रिक घटकाच्या संदर्भात असणार आहे। ज्या माझ्या भगिनींना बॅच घ्यायची आहे त्यांनी आताच आपले ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा। द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करायची। ओके, तर चला मग एकदा सर्वांनी लेक्चरला लाईक करायचंय। लेक्चर पूर्ण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत बघायचंय। चॅनल वरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायचंय। लेक्चर आवडलं तर बॅच परचेस करायची आहे। ओके, लेक्चर तुम्हाला सर्व समजलं? ओके, तुम्ही इथून मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, त्याचा आधार आपण घेतलेला आहे, तुम्ही पण तो आधार घेतलेला आहे। ओके, म्हणजे त्या प्रश्नपत्रिका तुम्ही वाचलेल्या आहेत, त्या प्रश्नपत्रिकेचा आणि ह्या लेक्चरचा संबंध लागतोय। ओके, या सर्व गोष्टीचा विचार करून मगच बॅच घ्यायची। महाराष्ट्रात हजारो लोकांच्या बॅचेस आहे। ओके, पण महत्त्वाचं कुठं भेटतंय, कंटेंट कुठं चांगलं आहे, तुम्हाला कितपत समजतं, ते पेपरला येतं का नाही, या गोष्टी महत्त्वाच्या आहे। या गोष्टींचा सर्वांचा सारांश करायचा आणि मग ठरवायचं याचीच बॅच घ्यायची। ओके, तर चला मग एकदा सर्वांनी लाईक करून घ्या। लेक्चरला आपण सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना माहित असेल, महात्मा गांधी राष्ट्रपिता, भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म झाला 2 ऑक्टोबर 1869। 2 ऑक्टोबर 1869 ला जन्म झाला। त्यांचा जन्मदिवस म्हणजे 2 ऑक्टोबर हा दिवस आपण अहिंसा दिन म्हणून साजरा करतो। मोस्ट आयएमपी पॉइंट आहे, हा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो। खालीलपैकी कोणता दिवस अहिंसा दिन म्हणून साजरा करतात? का बरं माहिती का? सांगतो। अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची जयंती। का? कारण इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या। भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी। या इंदिरा गांधी पंतप्रधानाच्या काळामध्ये काय करण्यात आलं की एकात्मक बाल विकास सेवा योजना म्हणजे आयसीडीएस या कायद्याची निर्मिती करण्यात आली। आणि हा कायदा सुरू झाला 2 ऑक्टोबर 1975 ला। मग आपल्याला प्रश्न विचारला जातो, आयसीडीएस याचे पूर्ण रूप काय आहे? पहिला प्रश्न, आयसीडीएस चे पूर्ण रूप काय आहे? आयसीडीएस चे पूर्ण रूप आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस। पहिला प्रश्न हा सर्वांनी कायमचा करून ठेवायचा, म्हणजे कधीच फार झोपातून जरी विचारलं आयसीडीएस चं पूर्ण रूप सांगा तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे। केव्हाही कुठेही केव्हाही विचारा। ओके, आयसीडीएस चं पूर्ण रूप काय आहे? तर हा आयसीडीएस कायद्याची सुरुवात केव्हा झाली? 2 ऑक्टोबर 1975 ला याची सुरुवात झालेली आहे। 2 ऑक्टोबर 1975 म्हणजे 1975 या वर्षी महात्मा गांधी यांची 106वी जयंती होती। कितवी? 106वी जयंती होती। या 106व्या जयंतीच्या आवश्यक साधून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे। कितवी जयंती आहे? 106वी। कधी? 1975 ला। आता गंमत लक्षात घ्या, 2 ऑक्टोबर 1975 च्या या कायद्याची जी सुरुवात झाली त्या दिवसापासून ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत या कायद्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे। 50 वर्ष पूर्ण झाले। एखाद्या गोष्टीला जर 50 वर्ष पूर्ण झाले तर त्याला आपण सुवर्ण महोत्सव असे म्हणतो।
काय म्हणतो, सुवर्ण महोत्सव. 25 वर्ष पूर्ण झाले रौप्य महोत्सव, 50 वर्ष पूर्ण झाले सुवर्ण महोत्सव, 60 वर्ष पूर्ण झाले हिरक महोत्सव, 100 वर्ष पूर्ण झाले शतक. मग या कायद्याला 50 वर्ष पूर्ण झाले 2025 ला, म्हणून आयसीडीएसचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर आयसीडीएसचा सुवर्ण महोत्सव हा 2025 या वर्षी साजरा करण्यात आला. 2 ऑक्टोबर 1975 लाच हा कायदा का लागू झाला किंवा हा कायदा का सुरू झाला? कारण 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आहे. महात्मा गांधी यांची काय असते? जयंती असते. म्हणून 2 ऑक्टोबरला हा कायदा सुरू करण्यात आलेला आहे. आता मला सांगा, आयसीडीएस कायद्याची ज्या वर्षी सुरुवात झाली त्या वर्षी कितवी पंचवार्षिक योजना होती? म्हणजे कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हा आयसीडीएस सुरू झालेला आहे? तर भगिनींनो लक्षात घ्या, या काळामध्ये 5वी पंचवार्षिक योजना होती. 5वी पंचवार्षिक योजना होती. ओके, 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हा कायदा सुरू करण्यात आलेला आहे. आणि हा जो कायदा आहे हा इंदिरा गांधींच्या काळात सुरू झाला आहे. 5वी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ हा 4च वर्षाचा आहे. 1974 ते 1978 या 5व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ आहे. आणि या 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हा कायदा लागू झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? भारताचे पंतप्रधान कोण होते? तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. कोण होत्या? इंदिरा गांधी. आयसीडीएस कायदा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाच्या काळात सुरू करण्यात आलेला आहे? आयसीडीएस कायदा हा इंदिरा गांधी या पंतप्रधानांच्या काळात सुरू करण्यात आलाय. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी सुरू झालाय. 1975 ला सुरू झाला, लागू झाला, अंमलात आला. एकच शब्द येतात 106व्या जयंतीनिमित्त. आणि सुवर्ण महोत्सव 2025 ला 5व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेला आहे. आता झालं काय लक्षात घ्या. ओके, इंदिरा गांधी पंतप्रधान इथं बांध करून दाखवलेला आहे. तर झालं असं की मोरारजी देसाईचं सरकार आलं 1978 ला. कधी? 1978 ला मोरारजी देसाई सरकारने, मोरारजी देसाई म्हणजे पहिले गैर काँग्रेस पंतप्रधान, पहिले गैर काँग्रेस पंतप्रधान, या मोरारजी देसाईंनी हा कायदा रद्द केला, बंद करून टाकला. खालीलपैकी कोणी आयसीडीएस कायदा बंद केला होता? मोरारजी देसाई यांनी आयसीडीएस कायदा बंद केला होता. ओके, कधी बंद केला होता? 1978 मध्ये हा कायदा बंद केला होता. 1978 मध्ये हा कायदा बंद करण्यात आला होता. कोणाकडनं? मोरारजी देसाई सरकारकडनं. आणि पुन्हा याची सुरुवात झाली आहे 10व्या पंचवार्षिक योजनेत. 10व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ आहे 2002 ते 2007. 10व्या पंचवार्षिक योजनेत याची पुन्हा सुरुवात झाली. यावेळेस भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंह. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये हा कायदा पुन्हा सुरू झालेला आहे. मग मला सांगा, जर तुम्हाला प्रश्न विचारला आयसीडीएस कायद्याची पुनर्रचना खालीलपैकी कुणी केलेली आहे? आयसीडीएस कायदा पुनर्रचना कुणी केलेली आहे? तर ती केली मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये. पंतप्रधान मनमोहन सिंह. लक्षात राहील. ओके, म्हणजे बघा 1975 ला हा कायदा लागू झाला. 2 ऑक्टोबर 1975 ला हा कायदा 1978 ला रद्द झाला. हा कायदा पुन्हा 10व्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला. ओके, 10व्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाला. 2002 ते 2007 ही 10वी पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ आहे. आता आपल्याला आयसीडीएस संदर्भात किती पंचवार्षिक योजना इथं लक्षात ठेवायच्या आहे? इथं आयसीडीएस संदर्भात 2 पंचवार्षिक योजना लक्षात ठेवायच्या आहे. ओके, जर तुम्हाला प्रश्न विचारला ना एकात्मक बाल विकास सेवा योजना खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली, तर हा क्वेश्चन आयसीडीएसच्या संदर्भातला असणार आहे. हा प्रश्न जीकेच्या संदर्भातला नसणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना काय अर्थशास्त्राच्या संदर्भातला नसणार आहे. ओके, तर 5व्या पंचवार्षिक योजनेत ही सुरुवात करण्यात आलेली आहे. आयसीडीएस सप्ताह कधी साजरा केला जातो? आयसीडीएस सप्ताह मोस्ट टाइम पॉइंट आहे. यावर देखील वारंवार प्रश्न आपल्याला ते विचारलेला आहे. मोस्ट टाइम पॉइंट आहे. आयसीडीएस सप्ताह केव्हा साजरा केला जातो? एवढ्याच कंटेनवर तुम्हाला 15 ते 20 MCQ तयार करू शकतो आपण. आयसीडीएस सप्ताह हा 14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये साजरा केला जातो.
आयसीडीएस सप्ताह 14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जातो. हा भारत सरकारचा कायदा. ही योजना कोणाची आहे? भारत सरकारची आहे. आयसीडीएस योजना आपण त्याला म्हणतो कोणाची आहे? भारत सरकारची आहे. ओके, भारत सरकार अंतर्गत चालते. भारत सरकारची एक योजना आहे, लक्षात ठेवा. कोणाची आहे? भारत सरकारची. ओके, 6 वर्षाखालील मुलं मुली आणि त्यांच्या मातांसाठी ही योजना आहे. 6 वर्षाखालील मुलं मुलींसाठी त्यांच्या मातांसाठी योजना आहे. या योजनेत पोषण, आरोग्य, शिक्षण आणि बालकांच्या विकासाशी संबंधित सेवा पुरवल्या जातात. हे आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे पाहायचे. कोणत्या सेवा पुरवल्या जातात? 0 ते 6 वर्षाखालील बालकांना काय काय त्याच्यामधून साध्य करून दिलं जातं? गरोदर महिलांसाठी काय साध्य करून दिलं जातं? स्तनमातांसाठी काय साध्य करून दिलं जातं? ओके, बालमृत्यू आणि माता मृत्यू दर कमी करण्यासाठी योजना कार्य करते. ओके, या सर्व बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहे. पण त्याआधी पोटा पाण्याचं, अंगणवाडी जे काही असेल, सुपरवायझर, सेविका, मुख्य सेविका, सर्व भगिनींसाठी एक बॅच आपण सुरू केली आहे, रणरागिनी नावाची बॅच. यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य, गणित बुद्धिमत्ता म्हणजे बौद्धिक चाचणी, कॉम्प्युटर, पोषण आहार आणि आयसीडीएस सगळ्या गोष्टी असणार आहे. ही बॅच तुम्हाला 1499 रुपयाला असेल. मास्तर एवढी पुढे फी असते का? आता कंटेंट गोळा करण्यासाठी मला तेवढंच मेहनत आहे, त्यामुळे फी याची एवढी आहे. पण यामध्ये तुम्हाला पुस्तक सुद्धा असणार आहे आपलं. ओके, बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही करायचं नाहीये. एवढंच करा, 100% तुमचा रिझल्ट येईल. आणि लिमिटेड ऍडमिशन आपण ठेवणार आहे. 300 पेक्षा जास्त ऍडमिशन आपण करणार नाहीये. ओके, ज्यांना ही बॅच घ्यायची 1499 रुपयात तुम्हाला सिलेक्शन मिळून देईल, ही माझी खात्री आहे. अधिक माहितीसाठी मला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता 93 70 70 66 79 या नंबरवरती. ओके, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आता क्वालिटी तुम्हाला माहितच आहे आपली. ओके, ज्यांना घ्यायचे बिंदास्त बॅच घेऊन टाका. आता सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे इथे काय दडलंय बघा. एकात्मक बाल विकास सेवा योजना लाभार्थी व सेवा, कोणाला काय काय लाभ दिला जातो यावरती प्रश्न विचारले जातात. आता एकात्मक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत म्हणजे आयसीडीएस अंतर्गत कोणत्या बालकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते? कोणत्या वयोगटातील बालकांना? तरी ते 0 ते 6 वयोगटातील बालकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते. बालकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ओके, कोणत्या वयोगटातील बालकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते? 0 ते 6 वयोगटातील बालकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते. आणि याच्यात एक 2 टप्पे आहे. 2 टप्पे आहे. टप्पा पहिला 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालक आणि 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालक. पण आपल्याला विचारताना डायरेक्ट त्यांनी इथून मागे प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालकांना एकात्मक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काय केली जाते? सेवा उपलब्ध करून दिली जाते. 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना ही सेवा उपलब्ध करून दिली जाते. मग याच्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना. आता आपला एमपीएससी कडे जाणार आहे. मग आपण हे लेक्चर म्हणजे या गोष्टी सगळ्या एमपीएससी पॅटर्न पर्यंत अभ्यासणार आहे. मग जरी टीसीएस आयपीएस ने घेतलं तरी प्रश्न येतील आणि एमपीएससी ने घेतलं तरी प्रश्न येतील. ओके, दोघांची सिलेबस तोच आहे, फक्त प्रश्न विचारण्याची पातळी वेगळी. मग त्या लेवल पर्यंत आपण हा विषय अभ्यासणार आहे. ओके, तर बघा आता 3 वर्षापेक्षा कमी वयाचे बालके. आता हे कंटेंट तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात कोणाकडेच भेटणार नाहीये. ओके, त्यांनी फक्त तुम्हाला एवढं सांगितलंय आयसीडीएस अंतर्गत 0 ते 6 वर्षातील बालकांना काय केलं जाते? सेवा पुरविली जाते. आणि प्रश्न विचारतात 0 ते 6, बस एवढं उत्तर देऊन मोकळं. पण जेव्हा आपण एमपीएससीचा विचार करू तेव्हा आपल्याला प्रश्न विचारला येईल खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखा. ओके, 3 वर्षापेक्षा कमी बालकांच्या संदर्भात सत्य विधान ओळखा. मग तिथे पूरक पोषण आहार देणे. मग तिथे बघा ना, खाद्य चालू होतं. बालकाचा जन्म झाल्यानंतर अंगणवाडीमधून त्यांना खाद्य भेटतं. ते मीठ, त्यांचा ते थोडासा आपण म्हणतो ना तांदूळ, डाळ, ते एकत्र टाकलेलं असतं बघा. ओके, ते खाद्य त्यांना भेटलं जातं तिथून. पूरक पोषण त्यांना तिथून भेटलं जातं. त्यानंतरला लस घेण्यासाठी आपल्याला अंगणवाडीमध्ये त्याला घेऊन जावं लागतं किंवा तुमचं काही सरकारी हॉस्पिटल असेल तिथे. ओके, लसीकरण, आरोग्याची वेळोवेळी तपासणी, त्याची उंची कशा पद्धतीने वाढत आहे त्या वाढीवर देखरेख ठेवणे. ओके, या गोष्टी 0 ते 3 वर्ष वयातील बालकांना पुरविल्या जातात.
आयसीडीएस अंतर्गत 0 ते 3 बालकांना खालीलपैकी कोणत्या गोष्टी पुरविल्या जातात असा प्रश्न जर विचारला तर विधान देते ना अ ब क ड. ओके, मग अ ब बरोबर ब क बरोबर असे प्रश्न विचारतील. तर लक्षात घ्या, 0 ते 3 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना पूरक पोषण आहार दिला जातो. ओके, ते तुम्हाला सांगितले कशा पद्धतीने असतो. ते डाळ तांदूळ वगैरे ते मिक्स असतात, ते असं काळसर मीठ असतं. ओके, त्याला असा पुडा असतो. यस, त्यानंतरला लसीकरण वेळोवेळी त्याला लस दिली जाते. त्यानंतर आरोग्य तपासणी त्याची वेळोवेळी केली जाते. वाढीवर देखरेख ठेवणे, संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे. ओके, जर त्याला अचानक काहीतरी परिस्थिती उद्भवली तर ती सेवा त्याच्यासाठी काय करणे, उपलब्ध करून देणे. एवढ्या गोष्टी 0 ते 3 वर्ष वयातील बालकांना पुरवल्या जातात. त्यानंतर 3 वर्षापासून 6 वर्षापर्यंत जे बालक आहेत त्यांना काय काय गोष्टी पुरवल्या जातात आयसीडीएस अंतर्गत. आयसीडीएस अंतर्गत 3 ते 6 वर्ष वयातील बालकांना पूरक पोषण आहार दिला जातो. ओके, जेव्हा तुम्ही अंगणवाडीमध्ये जाल, अंगणवाडीचा कार्यकाळ 3 ते 6 वर्ष आहे. बालकांना अंगणवाडीमध्ये टाकण्याचा कार्यकाळ येतो. ओके, अंगणवाडी स्थापन करून देणे पंचायत राजचा उद्देश आपण म्हणतो. काय पंचायत राजचा मदत करते किंवा पंचायत राज त्यांना जागा उपलब्ध करून देते. तर 0 ते 6 वर्ष वयातील बालकांना अंगणवाडीमध्ये नेऊन बसवणे, त्यांना तिथे पूरक पोषण आहार देणे, त्यानंतर त्यांना वेळोवेळी लसीकरण करणे, त्यांचं डोस देणे, आरोग्य तपासणी करणे. ओके, त्यानंतर त्यांच्या देखील वाढीवर देखरेख ठेवणे, संदर्भ सेवा देणे, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण देणे. म्हणजे त्यांच्या बुद्धीला पेलवेल एवढं शालेय शिक्षण त्यांना द्यायचं. याला डॉग म्हणतात, याला हॉर्स म्हणतात, याला बॉल म्हणतात, याला बॅट म्हणतात. ए फॉर ऍपल असतो, बी फॉर बॉल असतो, सी फॉर कॅट असते, डी फॉर डॉग असतो. म्हणजे त्यांच्या बुद्धीला पेलवेल, त्यांना पेलवेल, त्यांना सांभाळवेल एवढं ज्ञान त्यांना उपलब्ध करून देणे. पण ते ज्ञान कशाच्या संदर्भातलं असलं पाहिजे, ते शालेय शिक्षणाच्या संदर्भातलं असलं पाहिजे. मग आपल्याला प्रश्न विचारला येईल, कोणत्या वयोगटातील मुलांना अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण उपलब्ध करून दिलं जातं? बाकीच्या 5 तर सेम आहे, पण हे 6वी 8 इथे एक्स्ट्रा आहे. खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालकांना अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण उपलब्ध करून दिलं जातं? 3 ते 6 वर्ष वयातील बालकांना हे शालेय शिक्षण उपलब्ध करून दिलं जातं. त्यानंतर गर्भवती महिला त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे, त्यानंतर टॅन्टसची लस त्यांना देणे, टिटॉनसची लस दिली जाते. खालीलपैकी कोणती लस ही गर्भवती महिलांना आयसीडीएस अंतर्गत उपलब्ध करून दिली जाते? खालीलपैकी कोणती लस गर्भवती महिलांना आयसीडीएस अंतर्गत उपलब्ध करून दिली जाते असा प्रश्न विचारलेला. पूरक पोषण आहार त्यांना उपलब्ध करून देणे, पोषण व आरोग्य शिक्षण त्यांना देणे. ओके, आरोग्याची काळजी कशी घ्यायची, काय सगळ्या शिक्षण, बाळाची काळजी कशी घ्यायची त्यांना दिलं जातं. ओके, त्यानंतरला सर्वात महत्वाचं म्हणजे खालीलपैकी कोणत्या वयोगटातील महिलांना आयसीडीएस अंतर्गत सेवा उपलब्ध करून दिली जाते? सर्वसाधारणपणे कोणत्या वयोगटातील महिलांना आयसीडीएस अंतर्गत सेवा उपलब्ध करून दिली जाते हाही प्रश्न आपल्याला खूप वेळेस विचारलेला आहे. 15 ते 45 वर्ष वयातील महिलांना आयसीडीएस अंतर्गत सेवा उपलब्ध करून दिली जाते. 15 ते 45 वर्ष वयातील पोषण व आरोग्य शिक्षण उपलब्ध करून देणे. आणि त्यानंतरला पुढच्या त्या आहेत कोण? किशोरी बालिका. खालीलपैकी कोणत्या गटातील महिलांचा खालीलपैकी कोणत्या गटातील बालिकांचा किशोरीमध्ये उल्लेख केला जातो? तर 11 ते 18 वर्ष गटातील बालिकांचा या किशोरी वयोगटामध्ये समावेश केला जातो. किशोरी वयोगटामध्ये 11 ते 18 वर्ष अंतर्गत बालिकांचा समावेश केला जातो. या बालिकांना म्हणजे किशोरी बालिकांना आयसीडीएस अंतर्गत पूरक पोषण आहार दिला जातो, लोहयुक्त व जंतनाशक गोळ्या दिल्या जातात, आरोग्य तपासणी त्यांची वेळेवर केली जाते, हिमोग्लोबिन व बॉडी मास इंडेक्स तपासणी त्यांची केली जाते. हिमोग्लोबिन म्हणजे रक्तातला कार्यात्मक व रचनात्मक घटक. जर मानवाच्या शरीरातलं जर हिमोग्लोबिन कमी झालं, लोहामुळे त्याची उत्पत्ती होते, लोह कमी झालं, हिमोग्लोबिन कमी झालं तर मानवाला आपण म्हणतो ॲनिमिया नावाचा आजार होतो.
तर महिलांना या हिमोग्लोबिनची म्हणजे या किशोरी महिलांना हिमोग्लोबिनची तपासणी वेळेवर केली जाते. त्यानंतर यांना प्रशिक्षण दिलं जातं आरोग्य व स्वच्छतेचं, पोषण आहाराचं, जीवन कौशल्याचं, व्यावसायिक प्रशिक्षण, अभ्यास दिरा ओके काय केलं जाते त्यांना तिथं अभ्यास ओके करण्याच्या संदर्भात प्रशिक्षण तिथे दिलं जातं. ओके कोणत्या कोणत्या प्रशिक्षण दिलं जातात ते लक्षात ठेवा. 11 ते 18 वर्षातील किशोरी महिलांना आयसीडीएस अंतर्गत कोणकोणते प्रशिक्षण दिले जाते. आरोग्य स्वच्छता, पोषण आहार, जीवन कौशल्य, व्यावसायिक प्रशिक्षण, अभ्यास दिरा प्रशिक्षण. येस ओके तर त्याही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे सर्व कुणाकुणाच्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. 0 ते 3 वर्षातील बालके, 3 ते 6 वर्षातील बालके त्यांना पूर्व शिक्षण सुरू करून देणे, गर्भवती महिला त्यांना कोणती लस दिली जाते तेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यावरही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके सर्वसाधारणपणे कोणत्या गटातील महिला आहेत 15 ते 45 आणि किशोरी बालिका, किशोरी बालिकामध्ये 11 ते 18 वर्ष गटातील महिला आपण म्हणतो बालिकांचा समावेश केला जातो. इथपर्यंत पॉईंट सर्वांची क्लिअर झाले असेल. आता अंगणवाडी सेविका, सुपरवायझर, मुख्य सेविका, प्रवेशिका सर्वांसाठी 2026-27 नवीन अभ्यासक्रमानुसार एमपीएससी पॅटर्न नुसार संपूर्ण नवीन अभ्यासक्रमानुसार आयसीडीएस संदर्भात आपण ही बॅच आजच लॉन्च केलेली आहे. ह्या बॅच मध्ये दररोज एक लेक्चर भेटत जाईल 45 मिनिटं ते 1 तासाचं दररोज एक लेक्चर असेल. आजपासूनच बॅच सुरू होणार आहे. ओके हेच पहिले लेक्चर आपण तिथे ऍड करणार आहे. ओके दररोज एक लेक्चर काय येईल कारण याच्यामध्ये 30-35 लेक्चर होतील. पुढल्या 1-1.5 महिन्यात संपूर्ण सिलेबस कंप्लीट होईल. बॅचचा कालावधी हा 6 महिने असणार आहे. फी 499 रुपये असणार आहे. ओके दररोज एक लेक्चर घेण्याचं कारण काय की मला हे सर्व कंटेंट 7-8 पुस्तकांमधून काय करायचंय ते बाहेर काढायचंय. त्यानंतरला ते सर्च करायचंय त्यात अपडेटेड काही गोष्टी आल्यात का आणि मग त्यानंतर त्याची पीपीटी बनवायची आणि मग ते लेक्चर घ्यायचं. म्हणजे एक लेक्चर घेण्यासाठी मला 1 तासाचं लेक्चर घेण्यासाठी जवळपास 4 तास खर्च करायचे. म्हणून फी सुद्धा मी 499 रुपये ठेवलेली आहे. ओके आणि बेसिक पासून तुमचा असा कोणताही पॉइंट त्याच्यामधून राहणार नाही या गोष्टीची आपण मी म्हणतो ना काय करले सर्वात प्रथम काळजी तिथे घेतलेली आहे. त्यामुळे ज्या माझ्या भगिनी आहेत त्यांना हा कोर्स परचेस करायचा आहे फक्त अंगणवाडी सेविकेसाठी, सुपरवायझर, मुख्य सेविका म्हणजे अंगणवाडी भरतीसाठी आयसीडीएस पोषण आहार तांत्रिक घटकाचा जो 80 मार्काचा पेपर असणार आहे त्या 80 पैकी तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे 80 पैकी 80 मार्क सुद्धा यामधूनच म्हणजे तेवढे क्वेश्चन येतील. फक्त तुम्हाला बारीक बारीक गोष्टी करायच्या आहे. एक लेक्चर 2दा-3दा बघायचं. पीडीएफ तुम्हाला तिथेच उपलब्ध होईल. त्याच लेक्चरमध्ये त्याची पीडीएफ उपलब्ध होईल. ओके तर सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही पुढे बाहेर भटकंती न करता बिंदास्त ही बॅच घेऊन टाका. जर तुम्हाला फक्त आयसीडीएस पाहिजे असेल आणि सर्व गोष्टी एकत्रित पाहिजे असेल तर ही 1499 ची बॅच घ्या. 100% छाती डुकून सांगतो या व्यतिरिक्त तुम्हाला पेपरला काही येणार नाही. 90% पेक्षा जास्त पेपर तुमचा ह्या बॅच मधूनच असेल. ओके तर बघूया पुढील पार्ट काय आहे. तर पुढील पार्ट आहे आपला आधार. आयसीडीएस कायद्याला नेमका आधार कोणाचा आहे. आयसीडीएस कायद्याला आधार हा समाजाचा आहे. कोणाचा आहे समाज. विचारलं जाऊ शकतं ना आयसीडीएस कायद्याला नेमका आधार कोणाचा आहे समाजाचा आणि योगदान कोणाचं. आता हे योगदान आपल्याला 1 बाय 1 पाहिजे. आज आपण फक्त पंचायत राजचे योगदान पाहणार आहे. पंचायत राजचे योगदान आहे, महिला मंडळाचे योगदान आहे, युवा मंडळाचे योगदान आहे, स्वयंसेवा संस्थेचे योगदान आहे आणि शिक्षकांचे योगदान आहे. आयसीडीएस कायद्याअंतर्गत योगदान कुणाकुणाचं आहे. आयसीडीएस कायद्याला आधार कुणाचा आहे समाजाचा आहे. योगदान कोणाकोणा असंही पण विचारलं जाऊ शकतं खालीलपैकी कुणाचे आयसीडीएस योजनेअंतर्गत योगदान आपल्याला बघायला भेटतं. कोणाचं योगदान आहे पंचायत राजचे योगदान आहे, महिला मंडळाचे योगदान आहे, युवा मंडळाचे योगदान आहे, स्वयंसेवक संस्थेचे योगदान आहे आणि शिक्षकांचे योगदान आहे. ओके तर आता पहिल्यांदा घेऊयात पंचायत राजचे योगदान. आता लक्षात घ्या सर्वात पहिल्यांदा म्हणजे आयसीडीएस योजनेअंतर्गत पंचायत राजचे योगदान नेमकं काय आहे. पंचायत राज इथे कोणती भूमिका बजावते, पंचायत राज कोणत्या तरतुदी करते, कोणत्या गोष्टी अवेलेबल करून देते, उपलब्ध करून देते. तर लक्षात घ्या सर्वात प्रथम पंचायत राजचे अंगणवाडी केंद्रांना सहकार्य. अंगणवाडी केंद्रांना पंचायत राज सहकार्य करते हे विधान सत्य आहे का सत्य? 100% सत्य आहे. मग अंगणवाडी केंद्रांना नेमकं काय उपलब्ध करून देते तर लक्षात घ्या अंगणवाडी केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे. मग तुम्हाला हा प्रश्न 100% बनू शकतो का नाही. अंगणवाडी केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देणे हे योगदान खालीलपैकी कुणाचं आहे किंवा हे कार्य कुणाचं आहे. अंगणवाडी केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देणे हे पंचायत राजचे कार्य आहे.
त्यानंतर इमारत दुरुस्ती व स्वच्छतेची व्यवस्था करणे, इमारत दुरुस्ती स्वच्छतेची व्यवस्था पंचायत राज अंतर्गत केली जाते. ओके, अंगणवाडीची इमारत जर पडली तर त्याची पुनर्बांधणी वगैरे वगैरे वगैरे. बालकांच्या पोषणावर लक्ष देणे, कुपोषित बालकांची ओळख पटविणे. कुपोषित बालकांची ओळख खालीलपैकी कुणामार्फत पटवून दिली जाते? पंचायत राज अंतर्गत पटवून दिली जाते. पूरक पोषण आहार योग्यरित्या मिळतो का याची पाहणी करणे. ओके, अंगणवाडीमध्ये जाणे, तुम्ही देताय का बालकांना जेवढं अन्नधान्य येतंय तेवढं पुरवताय का? ओके, का मधीच करप्शन करताय बा थोडं? ओके, सगळं कार्य. गर्भवती व स्तनदा मातांची काळजी घेणे, आरोग्य तपासणी लसीकरण मोहिमेत सहभाग, माता व बालक आरोग्याबाबत जनजागृती करणे. काळजीपूर्वक शिक्षणाला प्रोत्साहन. मग मी तुम्हाला सांगितलं मगाशी काय, अंगणवाडीत आणण्यासाठी पालकांना प्रेरित करणे. बालकांना अंगणवाडीत घाला हे कोणी जाऊन सांगितलं पाहिजे? पंचायत राजने जाऊन सांगितलं पाहिजे त्यांच्या पालकांना. ओके, ती अंगणवाडीची आपली बाई ओके येतात, ओके तुमचं पोरग चला अंगणवाडीत घाला म्हणते. हे खरं कार्य कोणाचं आहे? पंचायत राजचं आहे. पंचायत राजने त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि अंगणवाडीमध्ये बालकांना टाकण्याचा वयोगट काय आहे? अंगणवाडीमध्ये बालकांना टाकण्याचा वयोगट आहे 3 ते 6 वर्ष. मोस्ट आयएमपी पॉइंट आहे. अंगणवाडीमध्ये बालकांचं नाव घालायचं वय वर्ष 3 पूर्ण असणं गरजेचं आहे. बालकांना उपक्रमांना मतदान करणे, बाल शिक्षण उपक्रमांना मतदान करणे, सॉरी मदत करणे. काय झालं रे? बाल शिक्षण उपक्रमांना मदत करणे, बाल शिक्षण उपक्रमांना मदत करणे हे सुद्धा पंचायत राजचं योगदान आहे. लसीकरण मोहिमेत सहभाग, आरोग्य विभाग व अंगणवाडी सेविकांसोबत समन्वय साधणे लसीकरणाच्या संदर्भात, गावातील सर्व बालकांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे. 100% गावातील बालकांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोण प्रयत्न करतं किंवा कोण योगदान देतं? पंचायत राज. बरेच लोक देतील, अंगणवाडीच्या सेविका अजिबात नाही. पंचायत राजचं योगदान आहे. कोणाचं? पंचायत राजचं. त्यानंतर महिला सक्षमीकरण, महिला बचत गटाच्या माध्यमातून पोषण व आरोग्यविषयक कार्यक्रम राबविणे. खालीलपैकी कोण महिला बचत गटाच्या माध्यमातून पोषण व आरोग्यविषयक योजना कार्यक्रम राबविते? खालीलपैकी कोण महिला बचत गटांच्या माध्यमातून पोषण व आरोग्यविषयक कार्यक्रम राबवित? पंचायत राज. महिलांना शासकीय योजनांची माहिती देणे हे कार्य सुद्धा पंचायत राजचं आहे. मोस्ट आयएमपी पॉइंट आहे की नाही? प्रत्येक पॉइंट वरती प्रश्न तयार होतात. महिलांना शासकीय योजनेबाबत माहिती देणे हे कार्य कुणाचं आहे? पंचायत राजचं आहे. त्यानंतर नियोजन व देखरेख, ग्रामसभा ग्रामपंचायत बैठकीत आयसीडीएस विषयांवर चर्चा करणे. ग्रामसभा व ग्रामपंचायत बैठकीमध्ये आयसीडीएस विषयावर चर्चा केली जाते. हे विधान सत्य आहे का? सत्य आहे. 100% सत्य आहे. योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे, स्वच्छता व आरोग्य जनजागृती, स्वच्छता गाव अभियान, शौचालय वापर स्वच्छ आणि याबाबत जनजागृती करणे, स्वच्छ पाणी याबाबत जनजागृती करणे, बालकांमध्ये स्वच्छतेच्या सवयी विकसित करणे. आता हे तर तुला माहितच आहे, ग्रामपंचायतीचेच काम आहे. म्हणजे पंचायत राज, ग्रामपंचायत आपण म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्थे सगळे चालते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पंचायत राजमध्ये. ओके, बालकांमध्ये स्वच्छतेची सवयी विकसित करणे. समन्वयाची भूमिका, ग्रामपंचायत आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्यात समन्वय साधते. ओके, ग्रामपंचायत आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासोबत समन्वय साधणे, बातचीत करत असते कायम. ओके, त्यानंतर लोकसहभाग वाढविणे, पालक सभा, पोषण अभियान, आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांचा सहभाग काय करणे? वाढविणे. हे सुद्धा कार्य कोणाचं आहे? पंचायत राजचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने इथपर्यंत हा टॉपिक आपण बघितलाय. आता ज्या गोष्टी आपण बघितल्या त्यावरती आपल्याला बघायचे एमसीक्यू. दररोज आपण असंच करणार, जेवढा पार्ट बघितला त्यावरती एमसीक्यू जास्तीत जास्त आपण तिथे दररोज बघणार. म्हणजे तुमचा लगेच तो पॉइंट काय होणार आहे? क्लिअर तिथे होणार आहे. तर बघा, एकात्मक बाल विकास सेवा म्हणजे आयसीडीएस योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? 1960, 1980, 1990 की 1975? 2 ऑक्टोबर 1975 की योजना आहे. महात्मा गांधीची 106वी जयंती होती. इंदिरा गांधींच्या काळात 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये. त्यानंतर पुढे एकात्मक बाल विकास सेवा ही कोणत्या सरकारने बंद केली होती?
एकात्मक बाल विकास सेवा योजना कोणत्या सरकारने बंद केली होती? ऑप्शन आपल्या समोर आहे. 1978 ला ही योजना बंद करण्यात आली होती. पुन्हा 10व्या पंचवार्षिक योजनेत सुरू झालेली आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली. वार्षिक योजनेत काय झाली? सुरू झाली. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये सुरू झाली. पण बंद कोणाच्या काळात झाली? ती मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये ती बंद करण्यात आली होती. त्यानंतर एकात्मक बाल विकास सेवाचे मुख्य भूमिका काय आहे? ओके, कुपोषणाचा सामना, वरीलपैकी दोन्ही म्हणजे लैंगिक असमानता दूर, यापैकी नाही. एकात्मक बाल विकास सेवा यांचे मुख्य कार्य काय आहे? एकात्मक बाल विकास सेवेचे मुख्य कार्य पहिलं म्हणजे बालमृत्यू रोखणे. बालमृत्यू. दुसरं मुख्य कार्य म्हणजे कुपोषण. काय? कुपोषण. कुपोषण. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कार्य आहे शाळा सोडणाऱ्या बालकांच्या संख्येत घट करणे. शाळा सोडणाऱ्या काय करणे? बालमृत्यू कमी करणे, कुपोषण कमी करणे, कुपोषित जे बालक आहेत त्यांची संख्या कमी करणे, आणि शाळा सोडणारे जे बालक आहेत, शाळा सोडणारे बालक यांच्यात काय करणे? घट करणे, म्हणजे कमी करणे. हे शाळा सोडणारे बालक शून्यापर्यंत आणणे. ओके, पोषण आहार आणि आरोग्य शिक्षण. त्यानंतर पोषण आहार आणि आरोग्य शिक्षण. आरोग्य शिक्षण. ओके, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्हाला पीडीएफ तर भेटणारच आहे. आरोग्य शिक्षण या संदर्भात एकात्मक बाल विकास सेवेचे मुख्य भूमिका बजावली जाते, भूमिका बजावतात. ओके, बालमृत्यू कमी करणे, कुपोषण कमी करणे म्हणजे कुपोषणाचा सामना करणे, ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर शाळा सोडणारे बालक कमी करणे, पोषण आहार आणि आरोग्य शिक्षण. ओके, क्लिअर. यानंतर पुढे आयसीडीच्या अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांसाठी सेवा दिली जाते? आता इथं 2 टप्प्यांमध्ये सेवा दिली जाते. 0 ते 3 आणि 3 ते 6. 3 ते 6 ला एक्स्ट्रा काय आहे? ओके, पूर्व शिक्षण देणे, अंगणवाडीमध्ये जाऊन पूर्व शिक्षण देणे. 0 ते 6 वर्षातील बालकांना, मुलांसाठी काय करणे? अंतर्गत मुलांसाठी सेवा दिली जाते. त्यानंतरला पंचायत राज टिंबटिंब गटातील मुलांना अंगणवाडीत आणण्यासाठी पालकांना प्रेरित करते. मुलांना अंगणवाडीत आणण्यासाठी पालकांना प्रेरित करण्याचं काम कोणाचं आहे? पंचायत राजचं आहे. ओके, आणि कोणत्या गटातील मुलं अंगणवाडीमध्ये टाकले जातात? 3 ते 6 वर्ष गटातील मुलांना अंगणवाडीमध्ये समाविष्ट करून दिलं जातं. जमतंय का नाही सर्वांना? अंगणवाडी केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणारी संस्था कोणती आहे? अंगणवाडी केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणारी संस्था आहे ती म्हणजे पंचायत राज. कोणती संस्था आहे? पंचायत राज नावाची संस्था आहे. तर भगिनींनो, या पद्धतीने आजचं लेक्चर आपल्या इथे संपलेलं आहे आणि यावरती आपण एमसीक्यू सुद्धा बघितलेले आहे. ओके, मी ज्या पद्धतीने इथं शिकवलं त्याच पद्धतीने पूर्ण बॅच मध्ये शिकवलं जाईल हे छाती ठोकून सांगतो. त्यामुळे ज्या भगिनींना बॅच घ्यायची ना, आता हलगर्जीपणा करू नका. आताच आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा. संपूर्ण ऑल इन आपण म्हणतो संपूर्ण बॅच 1499 रुपयाला असणार आहे आणि फक्त तांत्रिक घटकाची जी बॅच आहे ती बॅच तुम्हाला 499 रुपयाला असणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला पेपरला काहीच येणार नाही हे मी छाती टुकून सांगतो. आपली बॅच, आपलं पुस्तक आणि आपल्या नोट्स एवढंच करा, 100% रिझल्ट आपला असणार आहे. या पद्धतीने जर तुम्हाला शिकवलं तर का रिझल्ट येणार नाही याची नोंद तुम्ही घ्यायची. तुम्ही बॅच परचेस करा आणि आपल्या ज्या कोणी भगिनी असेल त्यांना सुद्धा बॅच बद्दल आपली माहिती द्या. ओके, त्यांच्यापर्यंत हे लेक्चर नक्कीच तुम्हाला शेअर करायचं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता 93 70 70 66 79. डायरेक्ट द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करून तुम्ही बॅच परचेस करू शकता. ओके, एकात्मक बाल विकास योजना म्हणजे याच्यात पोषण आहार वीर सगळ्या गोष्टी असणार आहे. ही बॅच तुम्हाला 499 रुपयाला असणार आहे आणि संकीर्ण बॅच तुम्हाला 1499 रुपयाला असणार आहे. यामध्ये तुम्हाला हे पुस्तक सुद्धा भेटणार आहे. ओके, 1499च्या बॅच मध्ये. तर ज्या भगिनींनी बॅच घ्यायची बिंदास्त बॅच घ्या. ओके, ज्यांनी आधी आपल्या नॉन टेक्निकलच्या बॅच घेतल्या त्यांनी डायरेक्ट ही 499ची बॅच परचेस करून घ्या. चला भेटूयात पुढे. आता पुढे भरपूर पार्ट आहे आपल्याकडे. ओके, पुढे भरपूर आहे. पीपीटी मी भरपूर प्रमाणात म्हणजे भरपूर मोठी बनवून ठेवलेली आहे खास तुमच्यासाठी. ओके, जवळपास 3-4 लेक्चरची पीपीटी पुढे आहेत बघा. 4-5. ओके,
5 लेक्चरची पीपीटी पुढे बनवून ठेवलेली आहे. म्हणजे पुढल्या 5 लेक्चर आता माझे कामतं, मग ते 5 लेक्चर घेऊन आणखी 5 लेक्चर पीपीटी असे 30-35 लेक्चर तुमचे समाविष्ट होतील. ओके, यस, लेक्चर आवडला असेल तर नक्की कमेंट करायची लेक्चर कसं होतं. ओके, तर चला भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच. दररोज आपण 3 ते 4 लवकरच लेक्चर युट्यूबला सुरू करणार आहे. टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा, त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देतो. बाय बाय, टेक केअर.